नमस्कार सर्वांना. 10वा धडा परिमिती व क्षेत्रफळ, बहुभुजाकृती, परिमिती, चौरस, आयत व त्रिकोणाचे क्षेत्रफळ हे आपल्या धड्याचं नाव आहे. यामधील स्वाध्याय 10.1 आज आपण पाहणार आहोत. ठीक आहे, चला तर पाहूया. पहिला प्रश्न पहा. यामध्ये तुम्हाला महत्त्वाची सूत्रे: आयताची परिमिती, चौरसाची परिमिती, त्यानंतर चौरसाचे क्षेत्रफळ, आयताचे क्षेत्रफळ, त्रिकोणाचे क्षेत्रफळ ही सर्व सूत्रे पाठ असायला हवीत. त्यावेळेस हा धडा तुम्हाला समजणार आहे. ठीक आहे, चला तर पहिल्या प्रश्नाला सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे: 70 मीटर बाजू असलेल्या चौरसाभोवती मिताली धावते. बघा, एक चौरस आहे, त्याची 70 मीटर बाजू आहे. ठीक आहे, हा या ठिकाणी आपण चौरस काढून घेऊ. याची बाजू आहे 70 मीटर या ठिकाणी. तर आपण पुढील गणित वाचूया. आणि 80 मीटर लांब आणि 50 मीटर रुंद असलेल्या काटकोन चौरसाभोवती नुरी धावते. आता काटकोन चौरस म्हणजे आयत असतो. तर बघा, हे असं राहील. या ठिकाणी 80, या ठिकाणी 50. त्याच्यात कोण धावते? भोवती नुरी. आणि इथं कोण धावणार आहे? मिताली. पुढं वाचूया. 2 फेऱ्यामधील मिताली आणि नुरी यांनी कापलेल्या अंतरातील आपल्याला फरक विचारला आहे. पाहता, ह्या प्रत्येक जणी 2-2 फेऱ्या मारणार आहे. तर पहा, अगोदर आपण एक फेरी मारण्याचा अर्थ इथून जर सुरुवात केली तर या ठिकाणी जाऊन परत याच ठिकाणी येणे एक फेरी होईल. आणि परत याच ठिकाणाहून जाऊन पुन्हा परत याच ठिकाणी येणे, याचा अर्थ 2 फेऱ्या होतील. असं याचंही होईल. तर फेरी मारणे याचा अर्थ परिमिती काढावं लागलं आपल्याला. द्यायचं चौरसाची परिमिती. या ठिकाणी सूत्र द्यावं लागेल. 4 गुणिले बाजू होईल. तर पहा, 4 गुणिले 70, 7 चौक 28, 280 मीटर. एक फेरी होईल. 2 फेऱ्यासाठी याला परत आपण 2ने गुणूया. तर काय होईल? या ठिकाणी 2ने जर गुणलं तर शून्याला 0 येईल. आणि 28 2 56. म्हणजे मिताली 2 फेऱ्यामध्ये 560 मीटर धावते. आता नुरीचं काढू आपण. नुरीचं हे जे काढण्यासाठी हा आहे आयत. मग आयताच्या परिमितीचं सूत्र द्यावं लागेल आपल्याला. 2 कंसात लांबी अधिक रुंदी, 2 ला 2. या ठिकाणी लांबी दिलेली आपल्याला 80, रुंदी दिलेली 50. दोघांची बेरीज करू. 130 येईल. गुणाकार 13 2 26, शून्याला 0. पहा, या ठिकाणी एक जर फेरी नुरीने या ठिकाणी मारली तर 260 मीटर अंतर कापेल. आता 2 फेऱ्यासाठी म्हणल्यावर याला 2ने गुणू आपण. 26 2 52, 520. पहा, या ठिकाणी मिताली 560 आलेले आहे आणि नुरीचं आले 520. यांच्यातला फरक म्हणजे दोघांची वजाबाकी किती आलेली आहे? 40. या प्रश्नाचं उत्तर आपलं 40 असेल. ठीक आहे, पुढील प्रश्नाकडे वळू. पहा, एका चौरसाकार भूखंडाच्या बाजूची लांबी दिलेली आपल्याला. या भूखंडाला 3 पदरी तारेचे कुंपण घालण्यासाठी प्रति मीटर 25 रुपये या दराने किती खर्च होईल असं विचारले. पहा, हा जर चौरस आहे, याची लांबी आहे 60 मीटर. आणि आपल्याला याला काय करायचं? तारेचे कुंपण 3 पदरी घालायचे. मग आता आपल्याला 1 पदरी जर कुंपण घालायचं असेल तर याची परिमिती काढावं लागेल. मग काय लिहिणार आपण? चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू. ठीक आहे, 4 गुणिले 60, 6 चौक 24, 240 मीटर. एक जर तारेचे कुंपण घालायचे असेल तर 240 मीटर तार लागेल आपल्याला. 3 पदरी तारेचं कुंपण आहे म्हणून 240 गुणिले 3 करावं लागेल आपल्याला. शून्याला 0, 4 त्रिक 12, हातचा 1, 3 2 6 आणि 7, 720 मीटर आपल्याला काय लागणार आहे? तार लागणार आहे. आता तारेचा प्रति मीटर दर आहे 25 रुपये. तर किती खर्च येईल असं विचारले. तर आपल्याला 720 मीटरला 25ने गुणल्यानंतर खर्च निघेल. 25 गुणिले 0 0, 25 2 50, हातचे आले 5, परत 25 7 पावणे 200 आणि हे 5 180. म्हणजे आपला ऑप्शन नंबर या ठिकाणी 2 उत्तर येईल. ठीक आहे, पुढील प्रश्नाकडे वळूया.
पहा प्रश्न तिसरा आहे, एका काटकोन चौकोनाची परिमिती 60 दिलेली आहे. बघा काटकोन चौकोन याचा अर्थ हे असतो आयत. काय असतो? आयत. मग या ठिकाणी आपल्याला आयताची परिमिती दिलेली आहे 60 सेमी. पुढं त्या काटकोन चौकोनाचे क्षेत्रफळ दिलेले आपल्याला, म्हणजेच आयताचे क्षेत्रफळ दिलेले 200 सेमी स्क्वेअर. ठीक आहे. तर आता आपल्याला काय विचारलंय, तर त्याची लांबी आणि रुंदी सेंटीमीटरमध्ये आपल्याला काढायची आहे. पहा या ठिकाणी जर परिमिती 60 दिलेली असेल तर आपल्याला याच्यावरून लांबी आणि रुंदी जर काढायची असेल तर परिमितीचं सूत्र आपलं 2 काय आहे, कंसात लांबी अधिक रुंदी आहे, आणि आयताच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे लांबी गुणिले रुंदी. तर पहा आपल्याला या ठिकाणी जर आपण ऑप्शन नंबर 1च्या जर किमती याच्यात ठेवल्या तर आपलं उत्तर प्रत्येक याच्यामध्ये दोघांची बेरीज किती येते, या ठिकाणी 30 येते. याचा अर्थ परिमिती सर्वांची 60 येणार आहे, पण क्षेत्रफळ लांबी गुणिले रुंदी या ठिकाणी जर 4 नंबरचा ऑप्शन ठेवला 20 गुणिले 10 तर याचं 200 येईल. बाकी कुठलाही ऑप्शन या ठिकाणी लांबी गुणिले रुंदीचा गुणाकार केला तर 200 येत नाही. ठीक आहे. अशा पद्धतीने आपण याचं उत्तर काढू शकतो ऑप्शन नंबर 4 मध्ये. पहा चौथा प्रश्न आहे, ज्याची परिमिती 48 मीटर अशा चौरसाचे क्षेत्रफळ आपल्याला काढायचे. म्हणजे चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग आणि या ठिकाणी आपल्याला परिमिती दिलेली आहे. चौरसाची परिमिती बरोबर 4 गुणिले बाजू. ठीक आहे. आता या ठिकाणी परिमिती आपल्याला 48 दिलेली, मग या ठिकाणी आपण 48 बरोबर 4 गुणिले बाजू, मग हे 4 गुणाकारातले इकडे भागाकार येतील. बाजू बरोबर 48 भागिले 4, 4 1 4, 4 2 8. आपली बाजू 12 आलेली आहे. आता आपल्याला चौरसाचे क्षेत्रफळ विचारलं, मग या ठिकाणी बाजूचा वर्ग म्हणजे ही बाजू ठेवू, 12चा वर्ग 144 मीटर स्क्वेअर. ठीक आहे. म्हणजे आपला ऑप्शन नंबर 2 येईल. चला आता प्रश्न 5वा आहे, एक चौरस व एक आयत यांची परिमिती समान आहे. बघा चौरस आणि एक आयत यांची परिमिती कशी आहे, समान आहे. ठीक आहे. दोघांची परिमिती समान आहे. तर आपल्याला पुढे काय विचारले, चौरसाच्या बाजूची लांबी 16 मीटर आहे. बघा या चौरसाची बाजू किती आपल्याला 16. याच्यावरून आपण चौरसाची परिमिती काढू शकतो, 16 गुणिले 4, 16 चौक 64. तर बघा 64 जर चौरसाची परिमिती असेल तर तीच परिमिती कशाची असणार आहे, आयताची. ठीक आहे. तर आता आपल्याला विचारलं काय, आयताची लांबी आपल्याला दिलेली आहे आणि आपल्याला रुंदी काढायची. बघा आयताची परिमिती आपल्याला माहिती झाली, आयताची परिमिती ही आहे. त्यानंतर आयताची आपल्याला लांबी बी माहिती आहे 16 आहे, आणि आपल्याला काय काढायचे, रुंदी. मग या ठिकाणी आपण असं लिहू शकतो, आयताची परिमिती बरोबर 2 कंसात लांबी अधिक रुंदी. परिमिती 64 आहे, 2ला 2 ठेवू. या ठिकाणी लांबी आहे 16, रुंदी आहे 6. ठीक आहे. तर आता 2 ने 16 दोन्ही 32 झाली, अधिकला अधिक. या ठिकाणी हे बी आहे, 2 गुणिले बी म्हणजेच 2b, आणि या ठिकाणी 64 असेल. ठीक आहे. परत हे 32 अधिकच्या इकडं वजा होतील, 64 वजा 32 बरोबर 2b राहील. या ठिकाणी 32 राहतील बरोबर 2b, आणि बी बरोबर 2 गुणाकारातील भागाकारात जातील. बेग बे बे एक बे, त्यानंतर याच्यातला एक उरला बे सकून 12. या ठिकाणी आपली रुंदी 16 आलेली. किती आलेली, 16. पहा 16 आलेली. पण आपण या ठिकाणी काय केलं माहिती का, आयताची लांबी
आपल्याला 18 घ्यायची होती, या ठिकाणी 16 झाली. करेक्शन करू आपण इथं. 16 16 16 18 2 36 करू या ठिकाणी. ठीक आहे. आता परत इथं 36 वजा होतील. परत मग या दोघांची वजाबाकी 64 36 28 येईल. करेक्शन करून घ्या एवढं. आता काय राहील मग इथं लिहितो. या ठिकाणी होईल आपलं 2b बरोबर 28 आणि b बरोबर 28 भागिले 2, 14 उत्तर येईल. ऑप्शन नंबर 1. पहा या ठिकाणी आपण लांबी ही वरील लांबी घेतल्यामुळं या ठिकाणी थोडं करेक्शन करून घ्या. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. प्रश्न 6वा पाहूया. चौरसाची परिमिती त्याच्या क्षेत्रफळा इतकीच असेल तर त्याची बाजू किती म्हणता येईल. बघा, चौरसाची परिमिती बरोबर चौरसाचे क्षेत्रफळ हे कसं आहे, समान आहे. चौरसाच्या परिमितीचं सूत्र बाजू गुणिले 4 आणि क्षेत्रफळाचं सूत्र बाजू गुणिले बाजू. या ठिकाणी बाजू बाजूकडे जाईल म्हणजे 4 बरोबर बाजू गुणिले बाजू, गुणाकारातली बाजू भागाकारात, बाजू बाजू कॅन्सल, उत्तर आले 4. ठीक आहे. ऑप्शन नंबर 3 मध्ये पाहायला मिळतं आपल्याला. पुढील प्रश्न 5-7 नंबरचा प्रश्न आहे. एका आयताकृती जमिनीची लांबी तिच्या रुंदीच्या दुप्पट आहे. मग अगोदर आपण हे लिहून घेऊया. मग आपण काय करूया, बघा प्रश्न काय सांगितला आहे, लांबी तिच्या रुंदीच्या दुप्पट आहे. मग रुंदी x, लांबी 2x. ठीक आहे. इथपर्यंत समजलं. ठीक आहे. पुढं चला. 8 मीटर बाजू असलेल्या चौरसाकृती पोहण्याच्या तलावाने त्या भूखंडाचा 1/8 भाग व्यापलेला आहे. बघा, आता समजा हा एक आयताकृती जमीन आहे. ठीक आहे. आणि या जमिनीचा चौरसाकृती 8 मीटर बाजू असलेला, समजा हा चौरस आहे, याची बाजू आहे 8 आणि 8 मीटर बाजू असलेल्या पोहण्याच्या तलावाने 1/8 भाग व्यापलेला आहे. म्हणजे हा पोहण्याचा तलाव कुठं आहे, याच्यामध्येच आहे, इथं कुठंतरी असेल असा या ठिकाणी. आणि या तलावाने 1/8 म्हणजे 1/8 भाग व्यापलेला आहे. ठीक आहे. तर आपण अगोदर काय करू, या चौरसाची बाजू माहिती, मग क्षेत्रफळ काढू या तलावाचं पूर्ण. मग इथं लिहू चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर बाजूचा वर्ग म्हणजे 8चा वर्ग 64. म्हणजे हा जो इथं तलाव आहे हा आहे 64 मीटर. ठीक आहे. तर हा या आकृतीचा किती भाग व्यापतो, 1/8 म्हणजे 8 भागापैकी 1 भाग या ठिकाणी ह्या तलावाने व्यापलेला आहे. याचा अर्थ ह्या भूखंडाचे टोटल जमिनीचा जो भाग आहे याचे आपल्याला 64 गुणिले 8 जर केलं आपण, 8 32 हातचे 3 आणि 2 16 8 सक 48 आणि 3 51. म्हणजे टोटल हा जमिनीचा जो भाग आहे याचं क्षेत्रफळ 552 असेल. किती असेल, 552. तर बघा विचारले काय आपल्याला, तर त्या भूखंडाची लांबी आपल्याला काढायची आहे. तर पहा या ठिकाणी ह्या भूखंडाचं आपल्याला क्षेत्रफळ कळाले. आपल्याला लांबी माहिती आहे 2x आहे आणि रुंदी आपली x आहे. तर आपण आयताच्या क्षेत्रफळामध्ये ह्या किमती ठेवू. आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. ठीक आहे. क्षेत्रफळ 512 येईल, लांबी आपली 2x आणि रुंदी असेल गुणिले x. पहा या ठिकाणी 2x² होईल 512, 2 गुणाकारात इकडे भागाकारात 512 भागिले 2 येईल आणि इकडे राहील x चा वर्ग. बेग बे बेदोनी 4 उरला 1 बेपंचे 10 उरला 1 बेसकून 12. x चा वर्ग बरोबर 256. याचा अर्थ दोन्ही बाजूचं जर वर्गमूळ काढलं तर या ठिकाणी तर 16 निघेल. ठीक आहे. तर आपलं x म्हणजे काय आहे, रुंदी, आणि आपल्याला विचारलं काय, लांबी विचारली. रुंदी विचारली आहे का, नाही. बघा या ठिकाणी 16 पण ऑप्शन आहे, पण आपल्याला काय विचारले, रुंदी. मग रुंदी लांबी विचारली आहे ना, तर लांबी आहे 2x म्हणजे 2 गुणिले x ची किंमत 16, 16 32. ऑप्शन नंबर 2 मध्ये.
पहा या ठिकाणी पुढील प्रश्नाकडे वळूया आपण. चला 8वा प्रश्न आहे. एका आयताची लांबी दिलेली आहे आणि त्याची परिमिती दिलेली आहे. यावरून आपल्याला क्षेत्रफळ विचारले. बघा आयताची परिमिती बरोबर 2 कंसात लांबी अधिक रुंदी. परिमिती किती आहे 16. या ठिकाणी लांबी आहे 6 आणि अधिक रुंदी माहीत नाही. सोडून घेऊ. 6 दोन्ही 12 अधिक 2 गुणिले बी म्हणजेच 2b आणि इकडं आहे 16. हे अधिकचे 12 इकडं वजा होतील म्हणजेच 2b बरोबर 16 वजा 12 म्हणजेच 2b बरोबर किती येईल 4 आणि b बरोबर राहील 2. ठीक आहे. मग b बरोबर 2 याचा अर्थ आपली काय आलेली या ठिकाणी रुंदी किती आलेली 2. आपल्याला विचारले आयताचे क्षेत्रफळ बरोबर. आपलं सूत्र काय लांबी गुणिले रुंदी. लांबी आपली किती आहे या ठिकाणी 6 आणि आपल्याला रुंदी किती आलेली 2. 6 दोन्ही 12. ऑप्शन नंबर 4 मध्ये आपल्याला उत्तर पाहायला मिळते. बघा या ठिकाणी असे गणितामध्ये तुम्हाला काय दिलं आणि काय काढायचं हे जर समजलं तर हे गणितं येतात. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. 9वा प्रश्न आहे. तार वाकून एक आयत केला आहे. या आयताची लांबी आणि रुंदी अनुक्रमे 50 आणि 25 सेमी आहे. तर तारेची एकूण लांबी काय. पहा समजा हा तार आहे आणि हाच तार वाकून या ठिकाणी हा आयत बनवला असं समजू आपण. तर पहा या ठिकाणी लांबी आणि रुंदी दिलेली आपल्याला 50 आणि 25. तर हा वाकून केला याचा अर्थ ह्या जर आयताची जी परिमिती निघेल ती ह्या तारेची लांबी असणार आहे. ठीक आहे. तर आयताच्या परिमितीचं सूत्र 2 कंसात लांबी अधिक रुंदी. तर बघा 2 50 अधिक 25 या ठिकाणी 2 75 होईल. या ठिकाणी 75 दोन्ही 150. या ठिकाणी आयताची परिमिती 150 आलेली आहे. याचा अर्थ या तारेची लांबी किती असणार आहे 150 सेमी. ठीक आहे. पुढील प्रश्नाकडे वळूया. 10वा प्रश्न आहे. एका चौरसाचं आपल्याला क्षेत्रफळ दिलं आहे त्यावरून परिमिती विचारली. बघा चौरसाचे क्षेत्रफळ याचा आपल्याला सूत्रपाठ आहे बाजूचा वर्ग. तर बघा क्षेत्रफळ 100 दिलेले आहे म्हणजे हे चौरसाचे क्षेत्रफळ आहे. यावरून आपल्याला काय करायचं आहे बाजू काढायची. हे 100 इकडे राहतील. बाजूचा वर्ग. पहा दोन्ही बाजूचे जर वर्गमूळ काढले तर बाजू किती येईल आपली 10. किती येईल 10. तर आपल्याला बाजू माहिती झाली तर परिमिती काढू. मग चौरसाच्या परिमितीचं सूत्र 4 गुणिले बाजू. 4 गुणिले 10 40. या ठिकाणी चौरसाची परिमिती किती असेल आपली 40 मीटर. ऑप्शन नंबर 1 मध्ये. पुढील प्रश्नाकडे वळूया. पहा या ठिकाणी पुढील आकृतीची आपल्याला परिमिती काढायची. परिमिती म्हणजे सर्व बाजूंची काय असते बेरीज असते. हे आपल्याला लक्षात पाहिजे सर्व बाजूंची बेरीज. तर पहा या ठिकाणी इथून सुरुवात करूया आपण. पहा 3 अधिक हे किती 2 अधिक. पहा या ठिकाणी इथून इतकं आपल्याला अंतर माहीत नाही पण हे 1 आहे याचा अर्थ हे पण किती असणार आहे 1 म्हणजे +1. इथून इतकं आहे 5 प्लस पुन्हा 1 प्लस या ठिकाणी हे माहिती नाही आपल्याला पण हे इथून इतकं किती आहे 3 आहे म्हणजे हे 3 असेल तर हे किती असेल 2 प्लस 2 करा. या इथून इतकं 2 आहे म्हणून हे पण 2 ठेवा. ठीक आहे झालं. आता हे घेतलेले आहे आपण यांची सर्वांची काय करायची आपल्याला बेरीज. बघा 3 आणि 2 5 आणि 1 6 आणि 5 11 11 आणि 12 12 आणि 2 14 14 आणि 2 16. या ठिकाणी दिलेल्या आकृतीची परिमिती असेल 16 मीटर. ठीक आहे. ऑप्शन नंबर 1. पुढील प्रश्नाकडे वळूया. पहा 12वा प्रश्न आहे आणि या अगोदर एक सूचना. बरेच जण उच्च काठिण्य पातळीचे प्रश्न टाका असे मेसेज येत आहेत. आपण सर्व नवोदयचे धडे झाल्यानंतर उच्च काठिण्य पातळीचे प्रश्न सुद्धा या चॅनलवर टाकणार आहोत. ठीक आहे. त्यामुळं पूर्ण अगोदर आपण नवोदयचा सिलेबस गणितचा संपून घेऊया. नंतर उच्च काठिण्य पातळीचे प्रश्न तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळतील. अजूनही जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. ठीक आहे. आता 12वा प्रश्न हा शेवटचा आहे आपला 10.1 मधला. तर
तर पहा आकृती दिलेली आणि इथं विचारलं क्षेत्रफळ काढा. तर पहा दिलेली जी आकृती आहे ती आहे समांतरभुज चौकोनाची. तर आपल्याला समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ आपल्याला माहिती पाहिजे. त्याचं समांतरभुज चौकोनाचे क्षेत्रफळ, त्याचं क्षेत्रफळ आहे पाया गुणिले उंची. तर यामध्ये आपल्याला किमती ठेवायच्यात. या आकृतीचा पाया म्हणजे ही टोटल एवढी रेष, तर हे 4 आहेत आणि हे 12 आहेत, दोघांची बेरीज झाली 16. म्हणजे पाया किती झाला आपला 16 गुणिले उंची काय आहे ही आहे, म्हणजे हा मधला काय आहे चौरस, म्हणजे ही 12 ही 12 ही 12 आहे ही 12, मी तर राहील 12. दोघांचा गुणाकार करू. 16 दोन्ही 32, 7 3, 16 1 16 आणि 3 19 चौरस सेमी. ऑप्शन नंबर या ठिकाणी आपल्याला 3 मध्ये पाहायला मिळते. अशा पद्धतीने आपण 10.1 मधील सर्व स्वाध्याय मधील स्पष्टीकरण पाहिली आहेत. 10.2 तुम्हाला या चॅनलवर पाहायला मिळणार आहे. भेटूया लवकरच, तोपर्यंत धन्यवाद.